Good morning, dear friends. Today we will start our unit number 1, that is basics of control system. In this unit, we will try to familiar with introduction of control system, what is system and its practical examples, what is control system and its practical example, classification of control system based on existence, time consideration, number of input and output, feedback. After that, comparison of open loop and closed loop control system, concept of transfer function, definition, advantages, disadvantages, derivation of closed loop transfer function, problems on differential equation, electrical network, and block diagram reduction techniques. Introduction. Today's control system is an integral part of our day-to-day life. It plays an important role in advancement and improvement of engineering skill. By using it, we can design and control automation in various devices and activities. It gives quick and more accurate result. It reduces the human efforts. Thus, it adopted in every sector, ranging from industries, satellite communication and navigation, home appliances, medical facilities, defense appliances, etc. Definition of system. A system is a combination or an arrangement of different physical components which act together as an entire unit to achieve a certain object. This is a graphical representation. This is system. When we provide it input, then the system is provide us a output. System म्हणजे डिफरंट फिजिकल कंपोनंट्स ज्यावेळी एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक युनिट तयार होतो आणि ते सर्व फिजिकल कंपोनंट्स एका युनिट सारखे ऍक्ट होतात. कशासाठी? टू अचीव सर्टन ऑब्जेक्टिव्ह, टू गेट फ्रॉम इट एक आपला ऑब्जेक्टिव्ह अचीव होत असेल, एखादी मिनिंगफुल टास्क परफॉर्म करत असेल, तर अशा कॉम्बिनेशनला आपल्याला सिस्टीम असं म्हणता येईल. याच्यामध्ये डिफरंट फिजिकल कंपोनंट्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून ते सर्व एकत्र येऊन एका युनिट सारखे ऍक्ट होतात आणि त्याच्यापासून एक आपल्याला मिनिंगफुल आउटपुट मिळतं. तर अशा कॉम्बिनेशनला आपल्याला सिस्टीम असं म्हणता येईल. आपण याचे काही एक्झाम्पल्स बघू. Classroom is a good example of system. It is a combination of room, students, text bench, fan, AC, tube light, blackboard. These are the example of system. याच्यामध्ये डिफरंट गोष्टी एकत्र आल्या, डिफरंट फिजिकल गोष्टी एकत्र आल्या आणि त्याच्यापासून आपल्याला एक मिनिंगफुल ऍक्टिव्हिटी परफॉर्म करता येतं. फॉर एक्झाम्पल टीचिंग अँड लर्निंग. आपल्याला क्लासरूम मध्ये टीचिंग अँड लर्निंग हे ऍक्टिव्हिटी परफॉर्म करता येतं. त्याच्यापासून आपल्याला टीचिंग लर्निंग प्रोसेस होतं. तर याला आपल्याला सिस्टीम असं म्हणता येईल. आपण दुसरं एक्झाम्पल जर बघायचं झालं, बाईक इज अनदर एक्झाम्पल ऑफ सिस्टीम. बाईक मध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ इंजिन, गिअर बॉक्स, ब्रेक्स, व्हील, फ्युएल टँक, मिरर्स, सीट, बॉडी. these are the different parts. It contain different parts. याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात. लाईट्स, इंडिकेटर्स, टायर, ट्यूब. these are the different parts. आणि ह्या सर्व पार्ट्स एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून ते सर्व पार्ट एका युनिट सारखे ऍक्ट होतात आणि युनिट सारखे ऍक्ट होऊन त्याच्यापासून एक आपल्याला मिनिंगफुल आउटपुट मिळतं. तर अशा कॉम्बिनेशनला आपल्याला सिस्टीम असं म्हणता येईल. आपण आपल्या रुटीन लाईफ मधलं एक्झाम्पल बघितलं, फॅन. फॅन इज अ एक्झाम्पल ऑफ सिस्टीम. फॅन मध्ये रोटर असतं, त्याचे ब्लेड्स असतात, कनेक्टिंग रॉड असतं. तर हे सर्व गोष्टी एकत्र येतात आणि एका सिस्टीम सारखे ऍक्ट होतात, म्हणून याला सिस्टीम असं म्हणता येईल. एका युनिट सारखे ऍक्ट होतात आणि आपल्याला एक मिनिंगफुल आउटपुट मिळतं. ट्यूबलाइट. Tube light contain tube, supporting base, choke, starter. These are the different holders. These are the different parts
the physical components, they come together and act like a one unit, and from this we have getting a one meaningful output, that is light. तर याला आपल्याला एक सिस्टीम असं म्हणता येईल. तर अशा कोणत्याही कॉम्बिनेशनला की ज्याच्यामध्ये एक आपलं मिनिंगफुल आउटपुट मिळत असेल तर त्याला आपल्याला सिस्टीम असं म्हणतात.